हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी अमित ठाकरे नाशिकमध्ये बैठका घेणार आहेत। स्थानिक पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधतील। गोडसेंसमोर राजाभाऊ वाजे आणि शांतिगिरी महाराज यांच्या रूपाने आव्हान आहे। तिरंगी लढत आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळते आणि अशात हेमंत गोडसे यांच्यासाठी आता मनसेचे अमित ठाकरे मैदानात। प्रतिनिधी किरण ताजणे सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। किरण, अमित ठाकरे आज नाशिकमध्ये येत आहेत, बैठका होणार आहेत, कशा एकूण त्यांचा कार्यक्रम असणार आहे? गुरु, नाशिकमध्ये मनसेची कधी काळी सत्ता होती आणि त्यात सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर मोठी ताकद नाशिकमध्ये मनसेची राहिलेली आहे। आणि अशी सर्व परिस्थिती असताना हेमंत गोडसे जे आता महायुतीचे उमेदवार आहे, हेच हेमंत गोडसे कधी काळी पहिल्यांदा जी लोकसभा निवडणूक लढले होते ते पराभूत झाले होते, त्यावेळेला ते मनसेचे उमेदवार होते। राज ठाकरे यांच्या सोबत त्यांनी प्रचार दौरे देखील केले होते। आणि अशी सर्व परिस्थिती असताना आता पुन्हा एकदा हेमंत गोडसे यांच्यासाठीच मनसेचे अमित ठाकरे हे मैदानात उतरलेले आहेत। आजच्या दिवशी त्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकचे जे राजगड कार्यालय आहे ते कार्यालयाच्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या बैठका होणार आहे। महायुतीचे नाशिकचे आणि दिंडोरीचे दोन्ही उमेदवार या वेळेला उपस्थित असणार आहे। महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्या काळामध्ये अमित ठाकरे यांच्या बैठकीला उपस्थित असणार आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभेचा आढावा अमित ठाकरे यांच्याकडनं घेतला जाणार आहे। पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सक्रिय करून महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठीचा आजच्या दिवशी अमित ठाकरेंचा प्लॅन आहे आणि त्यासाठीच्या बैठका आपल्याला आजच्या दिवशी बघायला मिळतील। बरोबर, वेळोवेळी या दौऱ्याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद किरण या माहितीसाठी।